अगो मी असताना तू कशाला करतेस? मी करते ना. अगो बाई, जाऊ बाई, अहो जरा तरी पोच आहे का तुम्हाला? विहीणबाईला कामाला लावलं? त्या मोलाने लोणची मोरावळे करतात, पण ती गोष्ट वेगळी आहे. इथे त्या आपल्या विहीणबाई आहेत. विहिणीचा काही मान ठेवाल की नाही? तुमच्या हाताखाली कामाला लावलात, नंतर भांडी घासायला लावाल त्यांना? अहो असं करतात का? उमाताई, उठा तुम्ही, उठा. नाही त्याचं काय आहे ना, जाऊबाईंना जरा भिरभिरतात कुणी नवीन आलं की. फोड माझ्यावर खापर फोड. विहिणी बरोबर माझाही पाण उतारा कर. शहाणपणाचा ठेवा काय तो तुझ्याकडेच आहे ना. आपण सोंग करायची आणि रंग आमच्या तोंडाला फासायचा. लुच्ची कुठली. अहो नाही, त्यांचं काही नाही. मीच म्हणाले मी मदत करते म्हणून. त्यांचा हात बघा ना किती दुखतोय. आय गो. होय हो, पण तुम्ही रोज येणार आहात का आमच्या मदतीला? आणि मी आता आहे ना. आई गो, अहो माझं डोकं दुखतंय फक्त. हात नाही मोडले, शाबूत आहेत ते. मी करते हा सगळं. तुम्ही उठा, उठा तुम्ही, उठा, या उठा. मी नकोच म्हणत होते, पण तुम्हाला माहितीये ना, तुमच्या समोरच म्हणजे माझा हात अगदी ठणकायला लागला तो. एरवी मी गावभोजनच घालता असंच ना. पण आता मी आले आहे ना, मी करते सगळं. आणि तसंही माझ्या घरची कामं मी दुसऱ्या कोणाच्या मेहरबानीवर सोडतच नाही. आई ग. अहो सासूबाई उठा तुम्ही, मी करते ना काम. मी असताना तुम्ही कशाला करताय? बघितलं, असं करते. प्रत्येक कामासाठी नुसती पुढे पुढे करत असते. गुणाची आहे माझी सून. पण बाळा, सगळी कामं तुलाच करायची होती. पण आता तुझी आई आली आहे ना, जा दोघी घटकाभर बोला. अहो सासूबाई, मी आधी काम उरकून घेते ना. काम करून झाली की मग उमाई सोबत बोलेन. आणि मी काम सोडून जर बोलत बसले तर उमाईला पण नाही आवडणार ते. खरंय. अगं पण तुझी उमाई राहणार थोडीच आहे. ती घटकाभर थांबून निघणार. तेव्हा जा बोल तुझ्या आईशी. मी इथलं सगळं करते. हा जा, सांगतेय ना. जा. अगं सखू, तुझ्या सासूबाई सांगतायत ना, तर जा बाहेर थोडा वेळ बोल आईशी. तुला आमची अडचण नको हो व्हायला. जा. यमुना, लक्ष ठेव. मोकळं सोडू नको यांना. पाहिले की पण कमाल आहेत. येता जाता डोळ्यातनं हुकमी पाणी काढतात. जसा काही छळच करतो आम्ही यांचा. जा. काय खोटारडी बाई आहे ही. छळ नाही तर काय करते ही. लबाड मांजर.
आजी कशी आहे ग? मला सासूबाई म्हणत होत्या की आजी खूप आजारी आहे. आणि हो ग, आजी खूप आजारी आहे. सारखा तुझ्याच नावाचा जप चाललाय. काही खात पितही नाहीये. मी त्यांना आंबील बनवून दिलं तर म्हणाले की मला सखूच्या हातचं आंबील हवंय. आणि बुवा आजोबाही म्हणाले की सखूची भेट हेच त्यांच्यासाठी औषध आहे. म्हणूनच मी तुला न्यायला आली आहे ग बाळ. शंभू बाळा, असं हट्ट नाही करायचा शंभू बाळा. मामी तिच्या आईशी बोलते की नाही? मग कशाला जायचंय तिच्याकडे? शंभू बाळाला माझ्याजवळ यायचंय का? तुमच्या बोलण्यात व्यत्यय नको. शंभू बाळा, मामीची आई आलीये की नाही? जवळच्याच गावी राहते, त्यामुळे लगेच येता येतं. तू नको जाऊस हा त्यांच्यामध्ये. आपण खेळूयात, हो ना शंभू बाळा? शाणा माझं बाळ ते. तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी आई आई ग आई देवा, दमले रे, दमले. विहीणबाई, अजून चालूच आहेत का तुमच्या गप्पा गोष्टी? बोला. अहो, मायलिकींच्या बोलण्याला अंत असतो का? चालू दे. पण मला बाई स्वयंपाक करायला हवा ना. अहो सासूबाई, तुम्ही कशाला? तुम्ही आजारी आहात ना, मी करते स्वयंपाक. अगं, खोळी आहेस का तू? आई आली आहे ना तुझी? मी आहे चूल घरात, स्वयंपाकाचं बघते. अहो नाही नको सासूबाई, मी जाते ना. बघा, असं करते मुलगी, ऐकत म्हणून नाही. जा बाळा, मला कुठे उभं राहतंय. अगं, मी तुझ्यासाठी बळ गोळा केलंय. पण आता तुला कुठे वेळ मिळणार आहे? तू माहेरी जाणार आहेस की स्वयंपाक करणार आहेस? या मुद्दाम असं कर.